बरेचसे बॉल तो खेळला होता, त्याच्या बॅटमधून हव्या तितक्या रन्स आल्या नाहीयेत. या महत्वाच्या मॅच मध्ये प्रवीणनं स्वतःवरती जिम्मेदारी विश्वास दाखवला, कारण मागच्या मॅचचा हिरोच प्रवीण होता. पण तो दहीसरच्या बॉलर्सनं प्रभावित केलं. विशेष आपण सुमितचं कौतुक करूया. मागच्या मॅच मध्ये सुमितनं हाताळलेली 2 षटकं. मागच्या मॅच मध्ये सुमित पहिल्या ओव्हरमध्ये आला तेव्हा 4 धावा दिल्या, 2 खेळाडूंना सुमितनं बाद केलं आणि पॉवर प्ले मध्ये नेहमीच त्याची दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित भोईर, त्याच्या विरोधात जयेश भोईर, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण भोईर. भोईर ब्रदर्स मध्ये बॅटल हे रंगताना पाहायला मिळते. पहिला बॉल सुमित तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं गॅप मध्ये चाललाय, बॉल निघालाय दणदण करत. डावाचा श्री गणेश करणारा जेबीच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, रन्स मिळाल्या 4 आणि डावाचा सुरुवात श्री गणेश करत असताना तेथील ऑलिंडियर्स आमचे पोहोचले. त्यांचं विशेष कौतुक करू. बॉल त्याने आणून दिला. तो कोपरवली संघ खेळत होता, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होती, परंतु जसा कोपरवली संघ पराभूत झाला प्रेक्षक थोडेसे कमी झालेत. परंतु आता मॅच आपण पाहता एकीकडे ठाणे जिल्ह्यातील संघ तर दुसरीकडे पनवेल तालुक्यातील मातब्बार संघ म्हणून त्या टीमची ओळख आहे सश्री दत्त भाताण, तर दुसरीकडे गावदेवी दहीसर. पहिल्याच बॉलवरती शुभमचं स्वागत केलंय खणखणीत चौकारानं. 4 षटकांची ही मॅच, ही शेवटची मॅच तुम्हाला 4 षटकांची पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर शेवटची मॅच असेल जी आजच्या रात्रीत येईल ती 3 ओव्हर्स. पुढचा बॉल वेगवान बॉल निघालाय, डॉट बॉल. हे बॅटल चांगले रंगेल कारण लेफ्टी बॅट्समन आहे आणि त्याच्यासमोर डावकुऱ्यातच गोलंदाज आहे सुमित, त्याला आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती चौकार आला पण तू दुसऱ्या बॉलवरती चान्स दिला नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 2 बॉलचा अखेरीस धाव फलकावरती श्रीदत्त बातान टीमची धावसंख्या बिनबाद 4. दुसऱ्या रात्रीतील ही महत्वाची मॅच आपण पाहतोय. 4 धावा बनल्या, 2 बॉलचा खेळ संपला. पुन्हा एकदा त्याच स्टाईलनं मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल, लगातार 2 निर्धाव चेंडू. लाजवाब बॉलिंग. कौतुक करूया आपण सुमितचं. हाय बॉटम ऍक्शन, रिदम फार चांगलं आहे आणि तेवढ्याच गतीनं तो बॉल देखील रिलीज करतोय. सध्या तरी त्याच्या भन्नाट वेगचा सामना करणं कठीण बनलंय. जयेश भोईरला अडचण निर्माण केल्यात. याच क्रीडांगणामध्ये जयेशचा प्रचंड मोठा इतिहास आहे. 2 टू व्हीलर बाईक याच क्रीडांगणामध्ये जयेशनं जिंकल्यात. त्यामुळे या क्रीडांगणाचा तो नेहमीच अनुभव, हा क्रीडांगण त्याला नेहमी साथ देतो. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचची संधी आहे, पहिली विकेट. ओ पकडलाय कॅच. जयेश भोईर होतील झेलबाद. मुख्य खेळाडू बाद केलाय सुमितची. ही धारदार अँड फ्लोरियस बॉलिंग कमाल केली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु पुढच्या 3 बॉलमध्ये समोर जयेश भोईर डावकुरा बॅट्समन असताना त्याला रन्स काढू दिल्या नाहीयेत. पास ग्रीन वरती तुम्ही पाहताय 4 रन, डॉट डॉट रेड कलर डब्ल्यू लिहिलाय आणि ती विकेट होती जयेश भोईरची. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा, 1 खेळाडू बाद. 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. पॉवर प्लेचे पहिलं षटक जिथे तुम्हाला 1 पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये कमीत कमी अपेक्षा 10 तरी बनायला हव्यात. आतापर्यंत फक्त 4च आल्यात. शेवटचे 2 चेंडू. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर भोईर. मागच्या मॅच मध्ये सागर आले, पहिल्याच बॉलवरती षटकार, भव्य स्वागत हे बॉलरचं केलं होतं आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीने सामोर जातील. सागर मध्ये ती क्षमता आहे. वेगवान बॉल, एलबीडब्ल्यू ची जोरदार अपील, नाकारले अपीलला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 5 बॉल. गोलंदाजाच्या वेगाचा अंदाज लावणं कठीण बनलंय भाताण टीम साठी. येणारे तेज तर्रार बॉल,
पहिलाच बॉल फक्त तिथे चान्स मिळाला, तिथे 4 आल्या. परंतु पुढील जे बॉल आले 4 डॉट डॉट विकेट डॉट. 5 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. का पॉवरफुल फटक्यानं निरोप देतील? बाउंड्रीनं सुरुवात झाली का बाउंड्रीनं शेवट होईल या ओव्हरचा? नाहीये. डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल तर सुमित साठी जोरदार टाळ्या उद्या. पहिलं षटक केलंय दैसरनं आपल्या नावावरती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 4 धावा आणि एक महत्वाची विकेट. सुमित हेच ठरवून आलेत की प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 4च द्यायच्या, त्याच्या पुढे द्यायच्याच नाहीत. मागच्या मॅच मध्ये 4 रन्स दिल्या, 2 विकेट्स पहिल्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि जशी या मॅच मध्ये बॉलिंग केले 1 विकेट्स घेत अवघ्या 4च धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग करण्यासाठी दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज आदित्य पाटील येत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये युवा जिगरबाज खेळाडू दैसर टीम मध्ये पाहायला मिळालेत. आज कदाचित त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री आज या रात्रीमध्ये, कारण आय थिंक देसाई संघ खेळणार होता आणि दहीसर संघ पोहोचला. पंडित शूटर्स गावदेवी दहीसर. आणि मिळते जेव्हा संधी तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा उचलावा लागतो. आणि ही महत्वाची स्पर्धा आहे, फार मोठी स्पर्धा. रायगड मधीलच एक भव्य आयोजन असं आपण म्हणूया. आदित्य पाटील षटक क्रमांक 2 अवे फ्रॉम बॉडी. कदाचित पंच वाईट देतील. होयच, यस, तोच निर्णय पंचाचा आला. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावरती 5 धावा लागल्यात. एक खेळाडू बाद झालाय. धाव फलक थोडस चिंतेच आहे, कारण रन्स झाल्या नाहीयेत, फक्त 5च धावा. परंतु प्रवीण मध्ये ती क्षमता जी मागील मॅच मध्ये प्रेक्षकांनी पाहिली, असं वाटत होतं की सामना भाताण संघ पराजयाच्या दिशेने जातोय की काय. परंतु तेव्हाच प्रवीणनं आक्रमण केलं. ओ, इथे फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने बॉल निघालाय. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. चार धावा मिळत आहेत आणि 4 धाव्याने धाव फलक पोहोचेल. एक खेळाडू बाद 9 धावा. ही चर्चा आपण केली की अद्याप बाहुबली क्रीडांगणामध्ये, त्यामुळे असे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह, कमालीचा फटका होता आणि तिथे रन्स मिळाल्या 4. जेव्हा खेळाडू फेवरेट झोन मध्ये बॅटिंग करतो तेव्हा ते फटके पाहायला देखील प्रेक्षकांना मजा येते. 9 धावा बनल्यात. ओ, चांगला बॉल, चांगला बॉल. त्याला सन्मान दिला, झपकन आतमध्ये आला. पहा, ही खासियत आदित्य पाटीलची देखील आहे. आधीला आपण पाहता ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पडला बॉल, आतमध्ये आला आणि त्याच मुळे बॅकफुट वरती गेले प्रवीण. सॉफ्ट हँडनं अगदी थांबवलं बॉलला, बचाव केला, स्वतःला थांबवलं बॉल वरती. ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑन रिझनचा खेळाडू सरसावला. रन्स मिळेल 1च धाव. एका धाव्याने डबल डिजिट मध्ये श्रीदत्त भाताण प्रवेश करतोय. 10 धावा धाव फलकावरती. एक खेळाडूच्या मोबदल्यात 10 धावा. पण तू रन्स हव्यात इतक्या अद्याप नाहीयेत. सागर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला प्रवीण. 4 षटकांची मॅच आणि या मॅच मध्ये कमीत कमी 42-45 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. आणखीन एक वाईट बॉल. प्रतिस्पर्धी टीमला 1-1 धावेने तुम्ही मदत करताय. एक्स्ट्रा रन, कारण आता दबाव वाढला होता आणि अशा परिस्थितीमध्ये सहजरित्या धावा बहाल करणं हे घातक राहील. एका धावेने धाव फलक 111 तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहताय. 11ला 1. पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स न गोलंदाज. ओ, थोडासा कमी गतीने टाकलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकानं चुकी केली. प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळाले, परंतु या परिस्थितीमध्ये या चुका ग्राह्य दिल्या जाणार नाहीयेत. कॅच सोडलाय, रन्स मिळेल 1 धाव. खेळाडू देखील नाराज, त्यांना ठाऊक आहे विकेटचं महत्व. विकेट्स आल्या तर दबाव वाढेल आणि सोडलाय कॅच. प्रयत्न केला डिप्यूट विकेटचा खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत धावत निघाला. रन्स 1 मिळाले. एका धावेने धाव फलक 12. दबाव वाढलाय का प्रवीण मोठ्या फटक्यांसाठी जातील? आधीच्या विरोधात आक्रमण होईल का? नेक्स्ट बॉल. ओ, जोरदार पार करण्याचा प्रयत्न. डिप्यूट विकेटचा खेळाडू, चेस थोडीशी मोठी आहे. 1 झाले पूर्ण. डेंजर एंड कडे धावतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. रन्स कंप्लीट केल्या 2 धावा.
अशा गोष्टी खेळाडूंना सहन कराव्या लागतात. जेव्हा बॉल तुमच्याकडे येतो, परिस्थिती अगोदर एक कॅच सुटला आणि लगेच पुढचा बॉल देखील त्याच खेळाडूकडे आला. कधी कधी बॉल देखील या गोष्टी करामत करतो. ज्याचा पाठलाग करायचा त्याचाच करत असतो. आणि सध्या मिड विकेट मध्ये असणाऱ्या खेळाडूपर्यंत बॉल पोहोचताना आपण पाहिला, तिथे 2 धावा आल्या. प्रवीणसाठी पुढचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला खेळाडू उभा, रन्स मिळेल, एकच धाव. हे षटक फार एंटरटेनमेंट राहिलं. कॅच उडाला, एक झपकन आलेला आतमध्ये बॉल, तिथे थांबवलं प्रवीणला, एक बाउंड्री आली पहिल्याच बॉलवरती आणि जवळजवळ 2 वाईट बॉल. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर बोर्डवरती श्रीदत्त भातान टीमची धावसंख्या 1 खेळाडू बाद 15 धावा. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 15 धावा, 1 खेळाडू बाद झाला. रन्स तेवढ्या नाहीयेत आतापर्यंत, कारण बॉलिंगच तेवढी हाय दर्जाची सुरू आहे. हाय क्वालिटी बॉलिंग परफॉर्मन्स म्हणूया आपण, आणि ते निरंतर राखावं लागेल दहीसर टीम, कारण ही मॅच महत्वाची आहे, ही स्पर्धा महत्वाची आहे. रात्रीच्या आता जवळजवळ ठीक 2 वाजतायत आणि ही सेकंड लास्ट मॅच. काल आम्ही अपेक्षा केली की दुसरी रात्र आमची 2च्या अगोदरच संपेल, परंतु ते घडलं नाही. आज शो मॅच, एक अतिरिक्त सामना वाढला. पहिल्या मॅच साठी वाघिवली वाडा संघ उशिराने दाखल झाला, परंतु ही अपेक्षा आम्ही उद्याच्या रात्रीमध्ये करतोय. आयोजक लक्ष ठेवा की उद्या ठीक 7 वाजता आपण स्पर्धा चालू करूया, आणि जेणेकरून आपण देखील पुढच्या दिवसाची मॅनेजमेंट करण्यासाठी लवकर घरी पोहोचाल, तुम्हाला आराम मिळेल. आमचे कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह वाले लवकर घरी जातील, त्यांना आराम मिळेल. त्यामुळे उद्या लवकरात लवकर आपण स्पर्धा सुरू करू. प्रवीणचा फटका ऑन साइडला, लॉंग ऑनला खेळाडू उभ्या. एकापेक्षा जास्त काही नाही, फक्त एकच धाव. एका धावेने धावफलक पोहोचेल. ते 1 खेळाडू बाद 16 या धावसंख्येवरती. भातान टीमकडे देखील बॉलिंग चांगली आहे, पण त्यासाठी भातान टीम सुरुवातीला तुम्हाला धावा काढाव्या लागतील. धावा जमा झाल्या नाहीत तर गोलंदाजांवरती दबाव वाढेल. दहीसर टीमनं आज प्रभावित केलं आपल्या बॉलिंगनं. ही दमदार गोलंदाजी. ठाणे जिल्ह्यातील हे खेळाडू आहेत आणि ठाणे क्रिकेटमध्ये त्यांचा देखील स्थान, ठाणेचं प्रचंड मोठ्या. रायगड विपक्ष ठाणे ही मॅच आपण सर्रास पाहतो, परंतु बऱ्याच वेळा रायगडचं पडदा जड झालं, पण तो ठाणे देखील कमी नाहीये. तिथले खेळाडू देखील त्याच ताकदीचे, त्याच उमेदीचे. आज रायगडमध्ये आल्यानंतर आपल्या नावाची छाप सोडत असताना दहीसर. परफेक्ट यॉर्कर, काय कमालीची गोलंदाजी. चान्स देत नाहीयेत. एक झाली. ओ लेझी क्रिकेट. क्षेत्ररक्षकाने टाइम घेतला आणि त्याच वेळेमध्ये 2 धावा पूर्ण केल्यात. तुम्हाला लगेच क्रीडांगणामध्ये सतर्क राहावं लागतं, अलर्ट राहावं लागतं. थोडीशी चुकी कराल तर त्याच्यासाठीच तर खेळाडू टपून राहिलेत. जसा वेळ घेतला खेळाडूंना लगेच 2 धावा. 2 धावेनं धावफलक 18 धावा. चिंतेचा हा प्रश्न आहे की 40 कधी बनतील. 40 बनल्या नाहीयेत तर मॅच मध्ये कदाचित वरचढ राहू शकतोय दहीसर. पुढचा बॉल लागले, बॅट चेंज, मोठा आवाज आलाय आणि परतावं लागेल सागर भोईरला. विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का. पार्टनरशिप बनली 2 खेळाडूंमध्ये, परंतु त्या पार्टनरशिप मध्ये तेवढा जोर नव्हता की वेगानं धावा बनतील. अगदी मंद गतीनंच धावा आल्या. 18ला 2 विकेट सध्याच्या घडीला पाहताय तुम्ही. 18ला 2 धावा विकेट्स पडल्यात. 2 वाजून 3 मिनिटं झालीत आणि चला आपण थोडीशी घाई करूया. खेळाडूंना आम्ही सूचित करतो. 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपण पाहताय. घवघवीत यश स्पर्धेला प्राप्त झालं. पहिल्याच रात्रीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी, पण तो उद्या प्रेक्षक यायला विसरणार नाहीयेत. उद्या मोठी जुई संघ खेळणाऱ्या गावचा संघ. सध्याच्या घडीला निनादची चर्चा आपण करतो मोठी जुई टेनिस क्रिकेटमध्ये.
चांगली बॅटिंग निनादनं मोठी जी प्रीमियर लीग मध्ये देखील केली. दुर्दैव आहे की तो बाईक जिंकू शकला नव्हता. तो अद्याप बऱ्याचशा स्पर्धा आहेत. असाच दमखम दाखवाल तर जरूर तुम्ही एक यशस्वी खेळाडू घडू शकता. अद्याप बऱ्याच स्पर्धा येणार आहेत आणि त्यामध्ये जरूर निनाद नावाचा डंका वाजेल. उद्याच्या आजच्या रात्रीला मजा येईल. उद्या अंकेश कामोटकर, निनाद, दीप उद्याच्या रात्रीमध्ये मोठी जुई संघ खेळेल. उद्या प्रेक्षकांची अल्लोड गर्दी राहील. फुलटॉस बॉल आले बॅट्समन निलेश आणि लगेच निघाले मैदानातून बाहेर. विकेट क्रमांक 3, लगातार 2 विकेट. आपल्या दमदार गोलंदाजीनं चोख प्रत्युत्तर दिले भातान टीमला. तिसरी विकेट. 18ला 3 धक्के लागले. 2.4 बॉलचा खेळ संपला. मोठी जी टेनिस क्रिकेट बद्दल आपण मगाशी चर्चा केली की सध्याच्या घडीला चांगला फॉर्म आहे. बऱ्याचशा स्पर्धा संघ जिंकतो. यस गत वर्षी देखील या संघानं वेगळी ओळख निर्माण केली आणि सर्वाधिक नाईट क्रिकेटच्या स्पर्धा या क्रीडांगणामध्ये आपण सर्रास पाहतो. प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, एका गावाची स्पर्धा, ती देखील 5 दिवस. हे सोपं नाही. प्रीमियर लीग एका गावाचे एकत्रित येऊन एवढा मोठा सोहळा साजरा करणं. अगदी आयोजन रायगडमधील एकमेव अशी स्पर्धा आम्ही पाहिली जिथे 2 व्हीलर बाईक जितेशनं जिंकली लगातार 2 वर्ष. त्याचं देखील विशेष कौतुक करूया आपण. आज प्रेक्षक कोपरवलीचे प्रेक्षक प्रचंड होते. उद्याच्या रात्रीमध्ये मोठी जुईचे प्रेक्षक तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. पण तू मॅचकडे आता लक्ष वेधूया जिथे धावा बनतच नाहीयेत. श्री दत्त भातान टीमला विकेट हॅट्रिकची संधी आहे. ओ बाल बाल बचावलेत. स्टंपच्या अगदी जवळून निघालाय की काय. तिकडे अंपायर्स इशारा आपल्यापर्यंत पोहोचवतील. याचा बाईचा इशारा आलाय. बाल बाल बचावले खेळाडू. 3 बॉल 3 विकेट्स घेण्याची चांगली संधी गोलंदाज राहुल पाटीलकडे होती. ते देखील बरं झालं की मागे बॉल अडवला. अन्यथा मिस झाला असता तर 4 डेफिनेटली मिळाल्या असत्या. रन्स मिळते 1 धाव. 2.5 बॉलचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल अवघ्या 19 धावा. प्रवीण साठी शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं मारलाय. बॉल निघालाय सीमारेषेचा वेध घेत असताना. अंपायर्स डिसिजन, इट्स अ 6 रन. दैसर टीम मीटिंग नकोय. आपण सारेच एकत्रित येऊ नका कारण वेळ आता वाढत चाललाय. वारंवार आम्ही तुम्हाला अलर्ट करतोय. अंपायर्स देखील तीच सूचना देत आहेत. पहा खेळाडू आपण वारंवार एकत्रित येऊ नका. आमचे सुदर्शन पाटील सर जे तारावरून बिलॉन्ग करतात. सध्या बिबट्यानं थैमान घातलंय त्या विभागामध्ये, कर्णाला विभागामध्ये. त्यामुळे ते आम्हाला सांगतात की रात्रीचे 2 नंतर बिबट्या तिथे निघतो. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला देखील सुदैवाने घरी पोहोचू दे ही भीती त्यांच्या मनामध्ये. थोडीशी घाई करा खेळाडू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती लागल्यात. मच निडेड सिक्सर. तो महत्वाचा षटकार म्हणूया आपण कारण रन्स आल्या नव्हत्या आणि जयेशनं मारलेला प्रवीणनं ठोकलेला तो षटकार. बॉलिंग ट्रॅकवरती आता जयेश भोईर आलेत. अंतिम षटक लास्ट ओव्हर. गावदेवी दहिसर टीमचा जयेश भोईर. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर. किती धाबा बनतील. 17-18चा शोध तर घ्यावाच लागेल टीम श्रीदत्त भातांडला. 25 बनल्यात. जी आपण चर्चा केली की प्रति ओव्हर 10चा रिक्वायर्ड रन रेट. 40 झाल्या तर मजा येईल मॅचला कारण थंडीचा ओघ वाढला आणि या थंडीमध्ये मोठे फटके खेळणं तेवढं देखील सोपं नसणार आहे कारण प्रवीणची गोलंदाजी, जयेशची गोलंदाजी. तेज तर्रार बॉल, डॉट बॉल हे फार महत्वाचे करतायत गावदेवी दहिसरचे खेळाडू. प्रवीणला जास्त स्ट्राईक देत नाहीयेत. पण मागच्या ओव्हरमध्ये देखील हेच केलं. प्रवीण 5 बॉल नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला. 6वा बॉल त्याने षटकार मारला. म्हणजे एकच बॉल लास्टच्या ओव्हरमध्ये तो खेळला होता मागील ओव्हरमध्ये. आतापर्यंत प्रवीणचा विचार केला सलामीला तो आला. बॉल खेळलाय तो जवळजवळ फक्त 7 बॉल त्याच्या वाटेला आलेत.
24 बॉलची मॅच आणि मुख्य खेळाडूला जास्तीत जास्त बॉल हे खेळावे लागतात. कमीत कमी 10-15 बॉल जर तो खेळला तर रन्स मोठ्या बनवू शकतो. इथे देखील पुढे टाकलाय फुलर लेनचा बॉल. प्रवीण प्रश्न विचारतायत की नक्की काय सुरू आहे. पद्धत आली तर क्रिकेटमध्ये फ्रंटफूटचा वापर, पायांची मुवमेंट तुम्हाला करावी लागते. विशाल सारखा एक देखील घातक खेळाडू आहे. तो खेळाडू कक्षामध्येच आहे. त्याला संधी दिली नाहीये. नवख्या खेळाडूला चान्स अलंकारला पाठवला पण तो अलंकार आतापर्यंत 3 डॉट बॉल खेळला. रन्स त्याला काढू दिल्या नाहीये. 3 डॉट बॉल. धाव फलकावरती अवघ्या 25 धावा. 3 खेळाडू बाद झाले. तिसरा बॉल लागोपाठ तिसरा डॉट बॉल आणि नाराज पूर्णपणे प्रवीण. क्रीडांगणामध्ये चाललंय काय, क्रीडांगणामध्ये बॅट्समन करतायत काय. 3 लगातार डॉट बॉल. प्रवीण सरळ बॅट्समनच्याच कडे आले. त्यांना सांगितलं की शेवटचं षटक आहे आणि 6 बॉल खेळायचे होते. 6 बॉल मधून 3 बॉल आता राहिलेत आणि नक्की आता प्रवीणच्या वाट्याला किती बॉल येतील. हा बॉल डॉट आला तर चौथा लागोपाठ डॉट होणार आहे. 3 आलेत आतापर्यंत. आलाय चौथा देखील आणि इथे काय घडले पाहूया आपण. अंपायर्स टीव्ही अंपायर्स कडे जाताना पाहायला मिळतात. रनआउट साठी हा मागणी केली. प्रवीण तर अक्षरशः नाराज आहेत कारण रन्सच काढल्या नाहीयेत. आलेल्या पार्टनरनं साथ दिली नव्हती आणि जर विकेट आली तर चौथा धक्का लागेल भातान टीमला. डायरेक्ट थ्रो विकेट किपरनं जज केला. बॉल स्टंप वरती निशाणा साधत असताना पण डेफिनेटली नक्की घडले का याची पडताळणी टीव्ही अंपायर्स करतील. डेंजर एंड कडे डायरेक्ट थ्रो. थोडासा क्लोज डिसिजन त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय. डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायर्स निर्णयाची प्रतीक्षा आपण करूया अद्यापही आणि थोड्याच काही क्षणामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचू. OUT तब्बल 2-3 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय. प्रवीण होतील धावबाद. प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले नव्हते आणि त्यामुळेच प्रवीण झाले धावबाद. 4 बॉल लगातार डॉट बॉल. शेवटचं षटक ओव्हर क्रमांक 4. डेथ ओव्हर मध्ये बॅट्समन गोलंदाजावरती हावी होत आहेत परंतु सध्या गोलंदाजानं करामतच केले. 4 लगातार डॉट बॉल काढलेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे प्रवीणला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवला, जेव्हा तो स्ट्राईक्स घेण्यासाठी सरसावला तिथे तो धावबाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोशन येतात. रोशनसाठी हा बॉल. आता थोडीशी लाईन भरकटलेत. गोलंदाज रन्स मिळेल वाईटच्या स्वरूपाने. एक सिंगल. एका धावेने धाव फलकावरती आतापर्यंत धावा पाहायला मिळतात 26 धावा.
शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, एक झाले पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. हो, आता डिसिजन सहज सोपा होता आणि फलंदाज होतील धावबाद. शेवटचा बॉल बाकी आहे आणि बॅट्समन येतात मैदानाच्या आतमध्ये. संदेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जवळजवळ 7व्या क्रमांकाचा खेळाडू. एवढ्या बॅटिंग लाईनअपची वेळ आली नव्हती मागील मॅचमध्ये, कारण तेव्हा प्रवीणनं सामना फिनिश केला, पण तेव्हा मॅचमध्ये त्याला न मिळणारी स्ट्राईक, त्याचमुळे धाव फलकावरती रन्स देखील कमी पाहायला मिळतात. जी अपेक्षा होती की कमीत कमी 38-40 बनू शकतात, कारण 2 ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, पण तू पुढच्या ज्या 5 बॉलमध्ये कमबॅक केलंय गावदेवी दहिसर टीमनं. होय, आम्ही दूरवरचा प्रवास करत काय इथे पोहोचलोय त्याचं उदाहरण देत असताना चांगलं उत्तर दिलंय बॉलिंग डिपार्टमेंटनं. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल तो देखील खोलात टाकलाय. यॉर्कर बॉल, रन्स एकच धाव, एकापेक्षा काही नाहीये. बॉलिंग साठी टाळ्या उद्या. चौथं षटक जयेश भोईरनं आपल्या नावावरती केलंय आणि 4 षटकांच्या अखेरीस श्रीदत्त बातान टीमची धावसंख्या अवघ्या धावा पाहायला मिळतात, फक्त आणि फक्त 28 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी दहिसर संघाला येणारे 24 बॉल 29 धावेची आवश्यकता. का पाठलाग 29चा सहज होईल का बॉलिंगची अग्निपरीक्षा, गोलंदाज या 29चा बचाव करतील का, या धावसंख्या कशा पद्धतीने रोखतील आणि कोण खेळेल गावदेवी कळवे टीमच्या विरोधात आजच्या रात्रीतील शेवटची मॅच, हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदल. जॉईंट होतील महाराष्ट्रामधील एक नामांकित उत्तम दिग्गज समालोचक जयेश भोसले सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू. अच्छा, रात्रीमधील गुलाबी थंडीतील हा सेकंड लास्ट मॅच, आपण सेकंड लास्ट मॅच ही पाहायला मिळते आहे. श्री मयूर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली क्लब बॉयज ग्रुप मोठीजुई यांनी आयोजित केलेली स्पर्धा, अर्थात ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 आपण पाहत आहोत. चला, आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर एका बाजूला संघ पाहायला मिळतोय तो अर्थात पंडित शूटर 11 गावदेवी दहिसर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत आहे श्री दत्त भातान. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. मिलिंद पाटील आणि त्याच्या साथीला आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवली विभागातील आणि ठाणे जिल्ह्यातील डायगरच्या शेजारचं गाव म्हणून ज्या गावाकडे आवर्जून पाहिलं जातं तो दहिसर गाव मैदानाच्या आतमध्ये. याच गावाची आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. लक्ष मापक धावसंख्येचं आहे. या मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु अगदी त्याच वेळेला या लक्ष्याचा पाठलाग करताना ही बाब सोपी राहणार नाही की या धावसंख्येचा पाठलाग लिहिल्या करण्यात येईल. भातान संघाचा गोलंदाज संदेशचा जन्मदिवस आहे आणि त्याला जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आई एकविरा चरणी त्याला उदंड आयुष्य लाभो, या आपण आई एकविरा चरणी प्रार्थना त्याला करूयात आणि विशेष शुभेच्छा आलेल्या आहेत. राकेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून या खेळाडूसाठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. संपूर्ण आयोजन समिती, ऑफिशियल्स आणि या ऑफिशियलच्या माध्यमातून देखील या खेळाडूला लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत. यशाची आणखीन कीर्ती तुम्ही प्रस्थापित करा, खूप सारं यश संपादन करा आणि याकरिता आपण
लक्ष लक्ष शुभेच्छा देऊयात. या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. एका बाजूला मिलिंद पाटील आणि त्याच्या साथीला आदेश पाटील ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात होईल. जयेशच्या हातामध्ये चेंडू देण्यात येत असताना पाहायला मिळेल का तर नाही. इथे प्रवीण भोईरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. जयेश त्याच्या शेजारी उभा होता. कदाचित एका क्षणाला असं वाटलं होतं की जयेशच्या हातामध्ये चेंडू देण्यात येईल. पहिल्या षटकाच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. एक माफक धावसंख्येचा पाठलाग 29 रनचे टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान प्रवीण सामन्याला सुरुवात करेल. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहिलं ना, कल्याण डोंबिवलीच्या खेळाडूंचं क्रिकेट हे काहीसं वेगळं आहे. आणि आज या विभागामध्ये या परिसरामध्ये येत असताना दहिसरकरांनी आपली छाप सोडली आहे. पहिला बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक चिकी सिंगल वेगाने धाव कंप्लीट होतीये. एकेरी धाब्याने इथे अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळालाय. फलंदाज मिलिंद पाटील एक सिंगल घेत असताना तो पाहायला मिळतोय. विथ द बॅट त्याच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. अक्षय रजनीतील शेवटची मॅच ही मात्र कळवे संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळणार यासाठीचा महत्वाचा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. यापुढे एक सामना बाकी आहे. 3-3 षटकांची ती लढत. खोलातला बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. धावा बनवणं सोपी बाब नाही आहे. ही तारेवरची कसरत आहे. या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला धावा गोळा करावा लागतील. त्याकरिता आघाडीला आलेला फलंदाज इथे मात्र आपण पाहतो लगातारचे 2 चेंडूमध्ये केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळालेली आहे. आदेशसाठी पुढचा बॉल घेऊन प्रवीण पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. ओव्हर द विकेटने यावेळेला इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. इथे येतोय खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध केलेला हा चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. आदेश यावेळेला लोअर फुलटॉस बनवला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. आदित्य पाटील आहे त्या ठिकाणी बॅटिंग वरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 6 वरती जाऊन पोहोचतीये. 29चा पाठलाग करायचा. 29 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय आणि धावफलकावरती एकंदरीत 6 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 23ची आवश्यकता आहे. एक धाव सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. 24 बॉल मध्ये 29चा पाठलाग करायचा होता. जास्तीच्या धावावरतीच्या नाहीये. जास्तीच्या केवळ अर्थात 5च धावावरती आहेत आणि त्या कारणास्तव मोठी फटकेबाजी करत असताना यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मिलिंद पाटील जिथे मात्र एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती म्हटलं त्या 12-12 ऑन दी बोर्ड आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकांमध्ये धावांची लयलूट करण्यात येत असताना पाहायला मिळते. एक मोठं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न 29चा पाठलाग करताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल या बाला बॅटची आतली कडा. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ 16ची आवश्यकता. 18 बॉल 16ची गरज. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू.
येणारे 18 बॉल आणि 16ची आवश्यकता राहिलेली पाहायला मिळते या सामन्याच्या दरम्यान, जिथे अगदी ड्रायव्हिंग सीट वरती बॅटिंग करणारा दहीसर संघ पाहायला मिळतोय. खरं तर पनवेलला मुंब्रा या रोडवरती असणार हे गाव आहे, परंतु आज मात्र टेनिस जगतामध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळालंय. दहीसरकर ज्या वेळेला आले ना, पहिल्या वेळेला टॉसच्या वेळेला हितगुज करत असताना आवर्जून म्हणाले, आम्ही आमच्या विभागामध्ये तर नाव गाजवलंय, परंतु आम्ही इथे नाव गाजवण्यासाठी आलेलो आहोत. आणि आज खरं तर आजच्या रात्रीमध्ये त्यांनी करून दाखवलंय. अद्याप एक सामना बाकी आहे. पुढच्या सामन्यामध्ये त्यांना त्या दर्जाचं प्रदर्शन द्यावं लागेल. हा सामना देखील संपलेला नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्षणार्धात कधी होत्याचं नव्हतं होईल याचा मात्र नेम नाही. 18 बॉल 16ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संदेश बहिर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 16ची गरज. 18 चेंडू आणि 16 धावा. 18 चेंडू 16ची गरज असताना पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला जागा बनवली आहे, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार फटका मिलिंद पाटीलच्या बॅटमधून चौकार. आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. 29चा पाठलाग करत असताना 17 बांधल्यात. 17 चेंडू मध्ये 12ची गरज राहिली. यावेळेला देखील ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. हा लिलया झेल टिपण्यात आला. धक्का क्रमांक पहिला आघाडीचा बॅटर मिलिंद पाटील डिपार्ट बाद. एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. बाउंड्री लाईन वरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल टिपण्यात येतो आणि अर्थात पहिला बाद झालाय. मिलिंद पाटील इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर आजचाच दिवस आणि हा चर्चेचा विषय राहिला कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. एकाच संघाला जिथे मात्र 22 धावांची पेनल्टी आजच्या दिवशी देण्यात आलेली आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, ज्याची सर्वाधिक जास्त चर्चा टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये होतीये. कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या या असोसिएशनचा सर्वाधिक मोठा नियम आहे की असोसिएशनचा लोगो हा जर्सीवरती असायला हवा, आणि तो पाहायला मिळाला नाही. तर प्रत्येक खेळाडूला 2 धावा, प्रत्येकी 2 अर्थात बनल्या 22. कल्याण 24 दिल्या, 12व्याचं पण पकडल्या. कमाल आहे तुमची, क्या बात आहे. हा तर एक मोठा इतिहास आहे. हा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 24 धावांची पेनल्टी घेतली होती आणि ज्यांनी 24 धावांची पेनल्टी घेतली तेच जिंकले. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. धावफलकावरती धावा इथून मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे. धावफलकावरती 18 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद, 18ला 1. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यश रक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील साहेब आणि या क्रिकेटला सातत्याने काही ना काहीतरी वेगळं रूपडं देण्याचा प्रयत्न सातत्याने होत असताना पाहायला मिळतो. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय, जो पॉवरफुल आहे, वंडरफुल आणि डिलाइटफुल देखील षटकार. युवा जिगरबाज आदित्य पाटील मैदानाच्या आत. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाला सामन्यामध्ये तो घेऊन आलाय. षटकारानंतर 24 बनल्या, 5ची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय, परंतु मॅच फिनिश. आदित्य पाटीलने सामना संपवला. 12 चेंडू मध्ये 30 धावा आणि अगदी लिलया ही मॅच जिंकली गेली आहे.